राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पहिलं अधिवेशन. मुख्यमंत्री फडणवीस 6 मार्चला अर्थसंकल्प सादर करणार. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. दोन्ही सभागृहात यंदाही विरोधी पक्षनेत्यांविना अधिवेशन. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती. लाचखोरी प्रकरणामध्ये जिरवाळांचा राजीनामा घ्यावा विरोधकांची मागणी, तर पुराव्यांमध्ये जिरवाळांचं नाव नाही. फडणवीसांकडून क्लीन चिट. अजित पवार यांच्या शोकसभेचं आज मुंबईमध्ये आयोजन. वरळी डोममधील शोकसभेला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार, तर तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार गैरहजर राहणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता. हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीनंतर महायुती सरकारकडून हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं, काँग्रेसला राज्यसभेची जागा द्यावी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. भिगवण अपहरण प्रकरणामध्ये सकल हिंदू समाज आक्रमक. भिगवणसह दौंड आणि बारामती बंदची हाक. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं पोलिसांचं आवाहन. माथेरानमधील ई रिक्षा चालक आजपासून बेमुदत संपावर. श्रमिक हात रिक्षा चालकांनी पुकारला संप. पर्यटक आणि विद्यार्थ्यांना संपाचा फटका बसणार. विदर्भाला अवकाळीचा फटका. गोंदिया, नागपूर जिल्ह्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस. काढणीला आलेल्या शेती पिकांना फटका.